मंडळी नमस्कार. आज आपण आहोत किल्ले धारूर शहरामध्ये. आज आपल्यासोबत आहेत माजलगाव विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टी माननीय माधवताते निर्मळ. विधानसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार होते माननीय माधवताते निर्मळ. त्यानंतर अनेक राजकीय सूड या मतदारसंघामध्ये उठवल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले आणि या विधानसभा निवडणुकीला आज जवळपास 541 दिवस पूर्ण झाले आहेत. आणि या 2 वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्या. जसे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांनी आश्वासनं दिली होती, ती पूर्ण झाली का, किंवा जनतेला एका प्रकारे फसवलंय का. आज विशेष मुलाखत आहेत आपल्यासोबत माननीय माधवताते निर्मळ यांची की नुकतीच काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. माननीय पंकजाताई मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून त्यांना आज पूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते. तसेच ओबीसी व मराठा समाजासाठी सतत धावून जाणारे ज्यांची की या मतदारसंघामध्ये व बीड जिल्ह्यामध्ये ओळख आहे. धनगर समाजासाठी वेळोवेळी कुठलीही प्रश्न असतील, आरक्षणाचा विषय असेल, त्यासाठी ते सतत धावून जातात. आज नुकतीच त्यांनी एक वृत्तपत्रामध्ये मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये माननीय आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर काही आरोप करण्यात आले. तर त्या प्रथम आपले एसपी मराठीमध्ये स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आपण नुकतीच एक पार्श्वभूमी या दैनिक वृत्तपत्रामध्ये एक विशेष आपली प्रतिक्रिया छापली पाहायला मिळाली आम्हाला, की आपण थेट आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर आरोप केले आहेत की त्यांनी गोरगरीब जनतेच्या काही जमिनी लाटल्या. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये विकासापेक्षा मतदारसंघामधील गोरगरीब जनतेच्या ज्या जमिनी आहेत किंवा शासकीय जमिनी आहेत त्या लाटण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे, असे आरोप आपण थेट आमदारावर केले आहेत. याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम माजलगाव मतदारसंघातील जनतेला माझा नमस्कार. या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आमदार पंकजाताई मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आपण पाहतो की या भागाचे विद्यमान आमदार प्रकाशराव सोळंके यांनी माजलगाव शहरालगत असलेले फुले पिंपळगाव येथे 44 एकर जमीन, जी की आपल्या सामान्य गोरगरीब बौद्ध समाजाला त्या ठिकाणी शासनानं दिलेली होती. मग त्या ठिकाणी कोणाला 52 गुंठे 20 गुंठे अशी जमीन त्या ठिकाणी दिलेली, ते सर्वांना एकत्र करून ती कमी भावामध्ये त्या ठिकाणी जवळपास 4-5 कोटी रुपयाचा भाव त्या ठिकाणी आहे, परंतु नाममात्र 52 लाख रुपयामध्ये त्यांचा करार करून अनेक वर्षापासून त्यांना त्या ठिकाणी झुलवत ठेवलेलं आहे. जवळपास या प्रकरणाला 2-2.5 वर्षे होत आहे, परंतु अद्यापही त्यांचा तो प्रश्न त्यांनी निकाली न काढता परत एकदा फुकट भावामध्ये ती जमीन लाटण्याचा प्रयत्न माननीय आमदार काही लोकांना पुढे करून त्या ठिकाणी करतायत. माझ्याकडे त्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या तिथल्या तक्रारी पण प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मी काल खऱ्या अर्थानं ती बातमी पार्श्वभूमी आणि अनेक वृत्तपत्रांनी त्या ठिकाणी मला सहकार्य करून त्या ठिकाणी छापण्याचा आम्ही काम केलं आणि त्या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार आहेत. कारण एवढ्या नाममात्र कमी रुपयात तुम्हाला माहिती आहे आता जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आज माजलगाव तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जमिनीचे भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. 2-2, 3-3 कोटी रुपये, 4-4, 5-5 कोटी रुपयापर्यंत जमिनी पर एकर या ठिकाणी झालेल्या असताना एवढ्या नाममात्र पैशामध्ये खरेदी करून गोरगरीब लोकांची खऱ्या अर्थानं हे आमदार साहेब लूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते आपण थेट आरोप करताय, यामध्ये आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत का, जे की आपण प्रेक्षकांना सादर कराल? निश्चित माझ्याकडं काही लोकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्या माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, परंतु मी योग्य वेळी ते या ठिकाणी समोर ठेवील. आणखीन काही तक्रारी माझ्याकडे प्राप्त होणार आहेत. तिथले सर्वच लोक जवळपास त्या ठिकाणी या बाबतीमध्ये विद्यमान आमदार नाराज आहेत. त्या सर्वांना एकत्रित करून आम्ही त्यावेळेस निश्चित तुमच्या समोर या ठिकाणी सादर करू. आपण एक प्रबळ अपक्ष उमेदवार लढूनही एक प्रबळ दावेदार ठरलात आणि मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं. याचा कुठेतरी सूट उगवला जातोय का मतदारसंघामध्ये, अशी चर्चा आहे. काय सांगाल याबद्दल? निश्चित आमदार आहे, आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. ते सांगतायत की 25 वर्ष मी आमदार आहे, लोकांना मला निवडून दिलं. निवडून येत असताना सुद्धा
कधी कधी परिस्थिती तशी निर्माण होते की जनतेच्या मनातला सुद्धा या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेला जात नाही. कारण आपण पाहतात कालच्या निवडणुकामध्ये मताची विभागणी झाली. अनेक लोक या ठिकाणी माझ्या विरोधामध्ये जाणून बुजून या आमदारांना उभा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याही परिस्थितीमध्ये 35,000 मतं मला जनतेनं दिली. ते खूप मोठे जनतेचे माझ्यावर उपकार आहेत. चांगलं मताधिक्य मला त्या ठिकाणी अपक्ष असताना सुद्धा दिलं आणि हे विद्यमान आमदार 60-62 हजारावर निवडून आले आणि 3 पक्ष एकत्र असताना सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांना त्यांचं काम केलं, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना गुलाल लागलेला आहे. तात्या, आपण परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा यांना वारेवर सोडलेलं आहे. आज या ठिकाणी महायुती म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय, परंतु महायुतीच्या एकाही कार्यकर्त्याला ते सांभाळून घेत नाहीत. उलट महायुतीच्या कार्यकर्त्यांना ते त्रास देण्याचं काम करतायत. या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय, या मतदारसंघामध्ये अनेक हजारो करोडोचा निधी त्यांनी या मतदारसंघामध्ये आणला, परंतु त्यामध्ये विकास काम झाले का हे आपण पहा. मतदारसंघामध्ये कुठंच विकास कामं झालेले दिसत नाहीत. आज तुम्ही खेडेपाडीनं गेलं तर रस्ते नाहीयेत, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीये, लोकांना त्या ठिकाणी सुविधा नाहीत. मग हा निधी जातो कुठं? तर हा निधी जातो आमदाराच्या माध्यमातून, गुत्तेदार आणि आमदाराच्या घशामध्ये जातो, त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी जातो. खऱ्या अर्थानं लोकांना त्यांना स्वीकारलेलं नाहीये. 1,90,000 लोक मतं त्यांच्या विरोधात आहेत, परंतु मताची विभागणी झाल्यामुळे ते निवडून आलेले आहेत. आणि टक्केवारी आपण पाहतायत, टक्केवारीचं काय सध्या चालू आहे. भयंकर टक्केवारी घेणे, 15-20% घेणे, वरून शासनाचा निधी आणणे, शासनाला दाखवणे की मी काम भरपूर करतोय मतदारसंघामध्ये, आणि पैशाची सर्रास शासनाच्या तिजोरीची लूट करण्याचं काम या आमदाराच्या माध्यमातून होत आहे. आपण जशा प्रकारे निवडणूक लढवली, आपण ठाम राहिलात. ज्या प्रकारे आपण ठाम राहिलात तसे इतर उमेदवार काय उभे होते ते नंतर प्रकाश सोळंके यांच्या सोबतच गेले. तर याबद्दल जनतेची एक दिशाभूल झाली असं आपल्याला वाटतंय का? हे बघा, जनता खूप हुशार आहे, त्या बाबतीत मी बोलणार नाही. माजलगावची नगर परिषद असेल किंवा विधानसभा असेल, त्या बाबतीत काय काय झालं, नंतर काय काय राजकारण घडलं, कसं कसं घडलं, हे जनतेला खूप माहिती आहे. त्याच्यामुळं मी त्या बाकीच्या खोलात जाणार नाहीये. परंतु आता जनतेच्या लक्षात आलंय की हे आमदार फक्त शासनाकडून पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करतात आणि त्याच्या माध्यमातून त्या पैशाची खऱ्या अर्थानं एक प्रकारे लूट म्हणता येईल, लूट, जनतेच्या पैशाची लूट हे करण्याचं काम खऱ्या अर्थानं, दिवसा ज्याला दरोडा म्हणतो आपण, तो दरोडा घालण्याचं काम हे आमदार करत आहे. जसे विधानसभेच्या वेळी त्यांनी आश्वासने दिली जनतेला, ते आश्वासन आज कुठेतरी पूर्ण होत आहेत का? किंवा जनतेचे जे काही प्रमुख मागण्या असतील, जे की धारूरचा घाट आहे, आरणवाडी चिंचवण रस्ता आहे, त्याचप्रमाणे ओपळी गावंदारा रस्ता आहे, अशा अनेक रस्ते आहेत जे त्यामधील एक मुख्य आहे तो पात्रोड आणि माजलगावकडे जाणारा हा रस्ता, यात देखील मोठ्या मोठ्या भेगा पडून या ठिकाणी अपघात घडत आहेत. यासाठी कुठेतरी आमदार निधी उपलब्ध करत आहेत का? निश्चित निधी उपलब्ध करतात, पण कामं दर्जेदार होत आहेत का आपण पाहतोय. आज अनेक लोकांचे बळी गेले ह्या राष्ट्रीय महामार्गावर. मोटरसायकलवर जे आमचे या ठिकाणी बंधू प्रवास करतात, जे लोक प्रवास करतात, आपण पाहतोय त्याला इतकी भेगा पडल्यात 9-9 इंचाचे, त्याच्यामध्ये टायर अडकून अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झाले, परंतु त्यांना ते भेगा सुद्धा बुजणं होत नाहीत. आणि आपण थेटे गावान आणि वडवणीचा जो विषय काढला, ते 13 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध केलाय आणि 13 कोटी रुपयामध्ये ते खड्डे बुजणार आहेत. आता ते 13 कोटी रुपये कशाला लागतात? आमच्या सरकारच्या हातात द्या, आम्ही ते 3-4 कोटीमध्ये तर खड्डे बुजून टाकू दे. आम्ही व्यवसाय करतो, आम्हालाही काही गोष्टीचं ज्ञान आहे. जरी आम्ही गुत्तेदारी करत नसलो तरी आम्हाला गुत्तेदारी कोण कशी करतं ह्याचं तर ज्ञान असेल ना. 13 कोटी तर पूर्ण चकाचक रस्ता होऊन जाईल तो, पण ते खड्डे बुजण्यासाठी 13 कोटी आणलेत, म्हणजे ह्याचा अर्थ ह्यांचे खिशे भरण्यासाठी हे पैसे अनेक रस्त्याच्या माध्यमातून असेल किंवा हे असेल 3-3, 4-4 वर्ष. आता मी मतदारसंघामध्ये आता फिरलो भरपूर ठिकाणी लग्न कार्याच्या निमित्तानं. अनेक खेडेपाड्याचे रस्ते तसेच आहेत. आणि काय केले ना, 25 वर्ष आमदार आहेत, 25 वर्ष जर तुमच्या ज्यांना रस्ते होत नसतील तर 25 वर्ष फक्त निवडणुका जिंकणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. निवडणुका जिंकायच्या, निवडणुका जिंकून पुन्हा परत पैसा, पैशातून पुन्हा निवडणुका, निवडणुकातून पैसा, एवढा एक कमी कार्यक्रम आहे, दुसरा काही कार्यक्रम नाही. हे घाटाचा प्रश्न आमचा किती दिवसांना प्रलंबित आहे.
जवळपास अनेक वर्षापासून आपण 8-10 वर्षापासून त्याची मागणी करतोय घाट रुंदीकरणाची, परंतु त्यावर लक्ष नाही. अनेक लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेत, त्याच्याकडे हे आमदार बघत नाहीयेत. त्याचं कारण आहे, घाट जर व्यवस्थित केला तर या भागातला ऊस बाहेरच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणामध्ये जातो, म्हणून खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी ते घाट रुंदीकरणाचं काम करत नाहीयेत. माजलगाव मतदारसंघामध्ये निधी येतो मात्र दर्जेदार काम होत नाहीत, यामागचं काय मुख्य कारण आहे? यामागचं कारण काय म्हणजे आमदार साहेबच आहेत. गुत्तेदार त्यांच्या मर्जीचे द्यायचे, त्याच्यामध्ये 10-10, 20-20% मला सांगा तुम्ही कामामधून अगोदरच काढून घेतल्यावर खाली काय शिल्लक राहील? मग चोर चोर चुचरे बाई सबकी एकच घाई. यांना चोऱ्या करायच्या काही, गुत्तेदारांना चोऱ्या करायच्या काही, आणि त्या माध्यमातून पैसा शासनाचा आणि जनतेचा लुटायचा. दुसरं काय काम आहे? त्याच्यामुळे ते काम दर्जेदार होत नाहीत कामं. तर आपण जनतेला एक शब्द दिला होता विधानसभेच्या वेळेस की जनतेने जर तुम्हाला आमदारपदी निवडून दिलं तर आपण या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये मध्यभागी एक कारखाना उभारणार आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात डोंगरपट्ट्यात व माजलगाव वडवणी येथील जनतेला, शेतकऱ्यांना होणार. तर याबाबत जसं जनतेनं आपल्याला मतदार दिलं, पुढील आपला काय निर्णय राहील आणि जे काय कारखाना आहे अस्तित्वात पहिला सुंदररावजी सोळंकी सहकारी साखर कारखाना, याचा फायदा जनतेला होतोय का किंवा शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय का? निश्चित पुढील कार्यकाळामध्ये माझा निर्णय आमच्या महाराष्ट्राच्या लोकनेते आदरणीय नामदार ताईसाहेब ज्या निर्णय देतील त्या निर्णयानुसार आम्ही या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करणार आहोत. कारखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चित चांगले कारखाने आपण या मतदारसंघामध्ये आम्हाला संधी दिल्यानंतर उभे करू. खरं म्हणजे आपण पाहतोय गेल्या 30 वर्षापासून माजलगाव सहकारी साखर कारखाना या ठिकाणी काम करतोय, परंतु खरंच शेतकऱ्यासाठी काम करतो का शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी या ठिकाणी काम केलं जातंय? अहो 10,000 रुपयाची बेरिंग 1.5 लाख रुपयाला त्या कारखान्यामध्ये इस्टिमेट वाढवून घेतलं जातं. त्या कारखान्यामध्ये सुद्धा भुशामध्ये हे टक्केवारी घेतात, अनेक कामामध्ये टक्केवारी घेतात. आज तुम्ही पहा कारखाना 30 वर्षामध्ये तरी नील झालाय का? त्याच्यावर जवळपास किती कोटी रुपयाचा खर्च आहे तुम्ही तपासून बघा. अनेक कोटी रुपयाचं कर्ज आणि 30-30 वर्षामध्ये जर तुमच्या कारखाने नील होत नसतील तर तुम्ही त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्याची लूट करताय, काटे मारण्याचं काम करताय. बाहेरचे कारखाने 3,500 रुपये दर देतात आणि तुम्ही 2700 रुपये आतापर्यंत दर दिलाय. FRP प्रमाणे सध्या तुम्ही दर देऊ शकत नाहीत. साखरेचा उतारा तुम्ही कमी दाखवता. एक प्रकारे तुम्ही अनेक माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून या माजलगाव मतदारसंघाच्या जनतेचे पैसे लुटण्याचं खऱ्या अर्थानं तुम्ही काम करताय. तुमचा दुसरा काही उद्योग नाही, विकास नाही, तुम्हाला कुठल्याही लोकांशी काही देणं घेणं नाही. फक्त आणि फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवणे, स्वतःचं राजकारण टिकवणे आणि त्याच्या माध्यमातून अफाट माया जमा करणे. कोणत्या कार्यकर्त्याला यांना पुढे घेऊन गेलेत सांगा तुम्ही? एक तरी कार्यकर्ता आहे का माजलगाव मतदारसंघामध्ये की ज्यांना त्यांना हाताला धरून मोठं केलंय किंवा एखाद्या गोरगरीब सामान्य कुटुंबाला त्यांनी त्या ठिकाणी आधार दिलाय? कारखान्याच्या माध्यमातून प्रचंड लूट करतात. ते दोन्ही गोष्टीतून ते या ठिकाणी लूटच करतात. आमदारकी असेल किंवा सहकारी साखर कारखाना असेल. तुम्ही पाहतायत माजलगाव नगर परिषदेच्या जागेवर सुद्धा त्यांनी स्वतःच्या पुतण्याचं हॉस्पिटल बांधलं, कोर्टाने त्यांना स्टे दिला. असले धंदे काय गरज आहे आमदार साहेबांना करायची? अनेक धंदे आहेत माझ्यापाशी, अनेक त्यांचे जे काळे बेरे जे प्रकरण आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही काढणार आहेत. खरं म्हणजे त्यांना आता इथून पुढे तरी त्यांना सुधारावं. जर नाही सुधारले तर अनेक माझ्यापाशी आहेत प्रकरण, अनेक लोक आमच्याकडे प्रकरण आणून देत आहेत. एक एक प्रकरण आम्ही त्यांचे बाहेर काढू. मला सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मी दबत नसतो. कारण एकदा जनतेची सेवा करायची ठरवलं तर आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जनतेची सेवा करणार आहेत. यांच्या कसल्याही दबावाला किंवा यांच्या दडपशाही गुंडगिरीला आम्ही या ठिकाणी बळी पडणार नाहीत. आहेत काही लोक सोशल मीडियावर आम्हालाही शिव्या घालतात त्यांचे, पण असल्या लोकांना आम्ही भीक घालत नाहीये. बघू म्हणतात, काय बघतो ते बघू. आम्ही इथंच आहेत माजलगाव मतदारसंघामध्ये. त्यांना मिळालेलं पद हे जनतेसाठी मिळालं, सेवेसाठी मिळालं, मात्र त्याचा कुठेतरी गैरउपयोग होऊन आपल्या मतदारसंघामध्ये जे की सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या व्यक्तींना दाबण्याचा प्रयत्न आमदार साहेबांकडून होतो का? निश्चित आमदार साहेब दाबतात. प्रत्येक विषयी त्यांना दाबलेलं आहे. प्रत्येक, आता तुम्ही मागचा इतिहास पहा, जे जे लोक त्यांच्या विरोधात लढले त्या लोकांना त्यांना
वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिलेला आहे. कुणाला जेलमध्ये घातलंय, कुणाच्या कारखान्याच्या चौकशा लावल्या, कुणाला अडचणी निर्माण करून टाकल्या. मलाही तशा अडचणी ते निर्माण करतायत, पण तशा गोष्टीला मी भीक घालत नाहीये. आम्ही या ठिकाणी लढवय्ये कार्यकर्ते आहोत आणि शासन आमचं आहे खऱ्या अर्थानं. ते जरी आमच्या युतीसोबत असले तरी मुख्यमंत्री आमचे आहेत, या ठिकाणी नामदार ताईसाहेब आमचे आहेत. मी निश्चित या दोन्ही नेत्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालणार आहे. ज्या गोष्टी या आमदारकीच्या आडून जे करतायत ते काळे बेंद्रे जे त्यांचे काम आहेत ते सगळे उघडे पाडणार आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये. या ठिकाणी आपल्यासोबत होते माजलगाव मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख, विधानसभा प्रमुख माननीय माधव तात्या निर्मळ, ज्यांनी की विशेष विश्लेषण दिलं. कालच वृत्तपत्रामध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती. आमदार यांनी सर्वसामान्य जनतेच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार घडला होता, त्यावर त्यांनी खुलासा केला आहे आणि योग्य वेळी ते पुरावेही सादर करतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. आज माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक कामे आहेत. रोड जे की थेटेगव्हाण ते चिंचवण रोड आहे, त्याचप्रमाणे ओपळी गावंदार रस्ता आहे, पिंपरवाड्याचा तलाव आहे तेही अपूर्ण आहे. असे अनेक कामे आहेत. आणि दुसरा तात्याकडून आरोप करण्यात आला की जे काही कामे होतात, जे काही निधी आहे त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात जवळचे गुत्तेदार पोचण्याचा प्रकार होतोय. याबाबत नक्कीच जनता पुढे विचार करेल. आणि या ठिकाणी आपल्यासोबत माननीय माधव तात्या निर्मळ यांनी विशेष मुलाखत दिली, त्यावर त्यांचे धन्यवाद. गोवर्धन बडी, SP मराठी, किल्ले, धारूर.